नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी संस्कृताध्ययने समेषां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते असु तर्हि आरंभं कुर्मः। रायगडाच्या खलबतखान्यात अंतरल्या लोडगिरद्यांच्या खाशा बैठकीवर राजे बसले होते. बैठकीत कुलेश, रूपाजी, खंडोजी बल्लाळ, निळोपंत, प्रल्हादपंत, कर्नाटकातून पाचारण केलेले गोपाळ पंडित, धनाजी जाधव अशी खास मंडळी बसली होती. निळोपंतांनी खलबताचा हेत खोलला. इदलशाही तर पडली. तिचेच सरदार गाठीशी घेत गनिमानं दुतोंडी हमला पुकारला आहे. एकीकडून गोवळकोंड्याचा मुलूक आणि दुसरीकडून आपला कर्नाटकात घ्यायचा इरादा आहे त्याचा. त्यासाठी खुद्द आम्हीच फौजी बळानं कर्नाटक प्रांतात उतरलो आहोत. राजांनी खलबत आपल्या हाती घेत नजर सर्वांवर फिरवली. म्हैसूरचा याचप्पा नायक यास बरा धडा देणं आहे. विजापूरच्या घेरात औरंगला मदत करून तो दबा धरून आहे. हरजींच्या गोमकेसाठी आम्ही केसोत्रिमल व संताजींना धाडलंच आहे. आता आम्हीच उतरू त्यांच्या साथीला. धनाजी, रूपाजी, खंडोजी, तुम्ही बरोबर असा आमच्या. पेशवे राणी साहेबांच्या शिक्कामोर्तबानं इकडील कारभार हुशारीनं बघतील. खलबतातील प्रत्येक जण कान लावून राजाज्ञा ऐकत होता. पेशवे, आम्ही येत असल्याचा थैलीस्वार धाडा जिंजीला हरजींच्याकडे. जे इथं अवघे राहणार आहेत ते आपापल्या जागी बरे नेटा कसा. औरंगच्या फौजा मुलखात घुसू म्हणतील त्यांना कोबल जागी गाठून शिकस्त देण्याची शर्त करावी. खलबतातल्या मंत्रीगणांना वाटले कर्नाटकाच्या स्वारीत राजे आपल्याबरोबर कुलेशांनाही घेतील. पण कुलेशांवर त्यांनी तिसरीच जोखीम सोपविली. कुलेश, तुम्ही शहजादा गेल्याचं पाहून फिरंगी मुलूक मोडून उचल खाऊ बघतील, त्यावर बरं ध्यान ठेवा. बराच वेळ खलबत चालले. अगदी बारीक सारीक सूचना मागे राहणाऱ्या सर्वांना राजांनी दिल्या. पुन्हा भंडारा परडी फिरली. खलबत उठले. पहाऱ्याच्या एका धारकऱ्यानं खलबताच्या मिटल्या शिळेला आतून हत्यार मुठीचा सांकेतिक ठोका दिला. शिळा खोलली गेली. उजेड व वारा अंगावर घेत राजे शिळे बाहेर पडले. त्यांच्या मनात कर्नाटकाचे विचार घोळू लागले. त्यांना कल्पनाही असायचे कारण नव्हते की जिंजीला हर्जीराजांच्या खासेवाड्यात केसोत्रिमल आणि हर्जीराजे यांची ऐकणाऱ्याचा थरकाप उडावा अशी जंगी तोंडातोंडी जुंपली होती. कारण काय होते त्याचे? सेंट जॉर्ज येथील टोपीकरांच्या वखारीवर देखरेख ठेवण्यासाठी हरजींनी नेमलेल्या गोपाळ दादाजींच्या जागी केसोपंतांनी आपल्या अखत्यारी चिमाजी पंडितला नेमले होते. गोपाळ दादाजी कडक शिस्तीचे असल्याने टोपीकरांना मानवणारे नव्हते. त्यांची बदली करावी म्हणून सेंट जॉर्जच्या वखारीवाल्यांनी केसोत्रिमलांना बक्षीस देण्याचे ठरवले होते. हा सारा घालमेलीचा करिणा हरजींच्या कानी पडला होता. केसोत्रिमलांची त्यासाठी खरड काढल्याने त्यांचे व त्रिमलांचे संबंध मनोमन बिघडले होते. कर्नाटक स्वारीची पूर्वतयारी म्हणून मोरस, कोडग, मलेय व तिगोड येथील नायकांना मदतीसाठी पत्रे धाडण्यात आली. या स्वारीत हरजींना पावलोपावली नडणाऱ्या म्हैसूरच्या चिक्कदेवरायाला खिळते करून हरजींचा भार हलका करायचा होता. औरंगजेबाच्या धास्तीने विजापूर आणि गोवळकोंडा दरबारांनी राजांना खंडणी आणि नजराणे पाठविल्याची बाब चिक्कदेवरायाला मुळीच पसंत नव्हती. आदिलशाही पडल्याचा फायदा घेऊन आपण बादशहाचेच आहोत असे वरकरणी भासवत चिक्कदेवरायाला कर्नाटकातील मिळेल तेवढा आदिलशाही मुलूख मारायचा होता. रायगडावर कर्नाटक स्वारीची जय्यत तयारी झाली. हर्जीराजांना आगेवर्दीचे खबरगीर धाडण्यात आले. स्वारीत राजांच्या सोबतीला जाणारा खंडोजी, रूपाजी, धनाजी, गोपाळ पंडित असा मेळ सिंहासन सदरीला एकवटला. श्री सखींचा निरोप घेण्यासाठी राजे देवमहाली आले. घोटीव शिसवी देव्हाऱ्यात पूजलेल्या कुलदेवता जगदंबेला आणि आबासाहेबांच्या नित्यपूजेच्या शिवलिंगाला त्यांनी नमस्कार केला. देव्हाऱ्या शेजारी बाळराजांसह उभ्या असलेल्या येसुबाईंनी त्यांच्या हात तळव्यावर तीर्थजल दिले. ते ओठाण आड करीत राजांनी पसरल्या हातांनी बाळराजांना जवळ घेत विचारले, येता आमच्या संगती जिंजीला? आणि मग हसून त्यांची पाठ थोपटली. प्रवासात स्वारीनं तब्येतीला जपून असावं. पल्ला लांबचा आहे. येसुबाई बाळराजांना पुन्हा आपल्याजवळ घेत म्हणाल्या. आबासाहेब असे स्वारीला म्हणून कर्नाटकात गेले. जागोजागचं बदलतं पाणी त्यांना अधिक झालं. तशातच गडावर येताच सूर्यग्रहणाच्या दिवशी कुशावर्ताच्या टाक्यात गळाभर पाण्यात उभं राहून त्यांनी दानं वाटली आणि विषमज्वरानं बिछायतीला खिळून पडले. ते स्वारी शिकारीची सवय झाली आहे आम्हास, आमची नका काळजी करू.
शिवाय घालावा खाडीत घोडा म्हटलं तरी कर्नाटकात दर्याही नाही. तुम्ही काळजी राखा ती इथल्या कारभाराची. तुमच्या शिक्केमोर्तबावर अडीनडीचं सर्व चालवावं असं सांगून ठेवलं आहे आम्ही पेशव्यांना. येऊ आम्ही. राजे जायला वळले. थांबावं थोडं. स्वारींनी पुढे होत येसूबाई राजांच्या तिवार पाया पडल्या. एक मागणं आहे, आठवणीनं पुरं करावं स्वारीनं, येसूबाई म्हणाल्या. बोलावं श्रीसखींनी. बरेच दिवस मनी घोळणारं एक राहून गेले. आम्ही नाही निदान स्वारीनं तरी ते पुरं करावं. येसूबाई देव्हाऱ्याकडे बघत थांबल्या. बोला, अशी कोणती बाब आम्ही असताना मनी रेंगाळती ठेवावी लागली? थोरल्या आबासाहेबांची छत्री कर्नाटक प्रांत होदीगिरीस आहे असं नुसतं ऐकून आहोत आम्ही. कधी जाणं घडलं तर स्वारीसह जोडीनं पाद्यपूजा करावी त्या छत्रीची असं कैक वेळा येऊन जातं मनी. स्वारी जातेच आहे, आठवणीनं पाद्यपूजा करावी. राजी येसूबाईंच्याकडे बघतच राहिले. त्यांनी तर मनोमन हे केव्हाच ठरवून टाकले होते. शहाजीराजांच्या न आठवणाऱ्या मुद्रेला डोळ्यांसमोर आणण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला. जमले नाही. तुमचं मागणं नव्हे, आज्ञा आम्ही बरी ध्यानी ठेवू. खरं तर तुम्हासच संगती नेलं असतं आम्ही. पण पुढे काहीच न बोलता राजे देवमहाला बाहेर पडले. रामराजांच्या वाड्यात त्यांची वाजपूस करून येसाजी दाभाड्यांना आवश्यक त्या सूचना करून सिंहासन सदरेला आले. महाड घाटाने 30,000 घोडा व पावलोकांची फौज पहिल्या मुक्कामाला किल्ले पन्हाळ्यावर आली. इथे मलोजी बाबा आणि हंबीरराव राजांच्या आगवानीसाठी 5 दरवाजात उभे होते. फार दिवसांनी राजांची ही पन्हाळा भेट होती. 5 दरवाजातच चंद्रावतावरची मांड मोडून पाय उतार होताच ते मलोजींना व हंबीररावांना म्हणाले, चला प्रथम रंगरूपी शिवपिंडीचं दर्शन घेऊ सरलष्कर. चलावं. हंबीरराव, मलोजी, खंडोजी, धनाजी राजांच्या पाठीशी झाले. मामासाहेब, आता औरंगनं गोवळकोंडा आणि आपला कर्नाटक चालीखाली धरलाय. आम्ही त्यासाठीच चिंचीला उतरतो आहोत. जाता जाताच राजांनी सरलष्करांना मनची चिंता बोलून दाखविली. कळलंय आम्हासनी ते. पन्हाळा अन बेळगाव मारायची लय छायली केली त्याच्या रणमस्तर हुल्लानी. पर आम्ही हाव म्हलूची हाईत पार पिटाळलं तेसनी. तुम्ही आहात म्हणूनच पन्हाळा कोल्हापूर भागाची धास्त वाटत नाही आम्हास. बोलता बोलता मंडळी बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी असलेल्या रंगरूपी शिवपिंडीच्या घुमटीजवळ आली. दर्शनासाठी घुमटीत गेली. म्हलोजी हंबीररावांना पन्हाळा प्रांताच्या सर्व सूचना देऊन एक मुक्काम पन्हाळ्यावर टाकून राजे सैन्यासह सूतकट्टीच्या बारीनं बेळगावला जायला वेशीवर आले. निरोप द्यायला आलेल्या हंबीररावांना त्यांनी खांदा भेट दिली. न राहून हंबीररावांनी विचारले, रायगडाचा काय हाल हवाल धनी? तो सवाल आपल्या ताराऊसाठी हंबीररावांनी विचारला आहे. हे ताडूनच राजे म्हणाले, सारं सुक्षेम आहे. आमच्या ताराऊचं खोट आहेत. राजांनी सर्वांचा निरोप घेऊन पन्हाळा सोडला. मजल दरमजल करत फौज बेळगाव, धारवाड, गदग, चिक्कनहळ्ळी, चिक्कबाळापूर असे मुक्काम करत नंदीदुर्गाजवळ आली. नंदीदुर्गाचा कोट नजर टप्प्यात येताच राजांच्या आठवणीचे टाके डहुळले. याच नंदीदुर्गाला घेर टाकायला ते एकदा आले होते. कुणाबरोबर? दिलेर संगती. त्या आठवणी गेल्या, तो दिलेर गेला. दोड्डबाळापूर तिरुवनमलई मार्गे राजांची फौज जिंजीच्या वेशीत आली. वेशीत हरजीराजे आगवानीसाठी उभे होते. त्यांच्या डावे उजवे केसोत्रीमल संताजी, जैतजी काटकर, दादाजी काकडे, तिमाजी हणमंते अशा असामी उभ्या होत्या. चंद्रावतावरून राजे पाय उतार होताच त्यांच्या स्वागतासाठी कर्नाटकाच्या तोफांची भांडी फुटली. नौबती झडल्या. पुढे होत राजांनी हरजींना खांदा भेट दिली. कर्नाटक प्रांताच्या आणि बरोबर आणलेल्या माणूस मेळासह ते जिंजीच्या कोटाकडे पालखीतून निघाले. त्यांच्या मनी आबासाहेबांच्या आठवणी दाटून आल्या. केवढ्या पल्ल्याची त्यांची दृष्टी. कुठे रायगड, कुठे जिंजी, हे सारे त्यांनी उभे केले. आग्र्याच्या कोठीतून सलामत सुटल्यावर ते राखण्यासाठी आम्हास पडेल ते मोल द्यावे लागणार. सारे जिंजीकर गच्ची माळवद धरून शिवपुत्राचे दर्शन घेत होते. औरंगजेबाला पिछाट घ्यायला लावणारा राजा डोळे भरून पाहत होते. सर्वांना त्या उमद्या जवान रूपाचा अभिमान वाटत होता. राजे जिंजीच्या कोटात आले. बाले किल्ल्यातील हरजींच्या खासेवाड्यातील हमचौकात राजांना त्यांच्या भगिनी अंबिकाबाई एक तेवत्या निरांजनाचे तबक घेऊन सामोरे आल्या. सोनमोहरांनी राजांचा सत्का उतरून त्यांनी आपल्या बंधूंना ओवाळले.
दोघा बहिणी भावांच्या डोळ्यात निरांजनाच्या उजेडात एकाच सत्याची राजवेदना वितळून पाझरताना दोघांनाही जाणवली. मोगली कोठडीत खुलताबादेला बंदिस्त पडलेल्या राणूअक्का आणि दुर्गाबाई यांची ती परती सारत राजे पुढे होत झुकले. आपल्या अक्कासाहेबांच्या पायांना बोटे भिडवतानाच त्यांनी घोगरट विचारले, "बरे आहात?" "जी, गोमटे आहोत." "आमच्या येसूबाई बाळराजे कसे?" अंबिकाबाईंनी तबकदासीच्या हाती देत राजांना खांदे धरून उट्टे घेताना विचारले. किती वर्षानंतरची भेट होती ही दोघा बहीण भावंडांची. दोघांनाही शेवटच्या समयीच्या आबासाहेबांची भेट घडली होती. विचारायला सवाल कैक होते दोन्ही मनात. दुपारचे थाळे होताच राजे व हरजी खासेवाड्याच्या सदरेच्या बैठकीवर बसले. कर्नाटक व दौलतीच्या खाशा आसामी बगलेने दुहाती उभ्या राहिल्या होत्या. सदरेवर कर्नाटकी उंची रुजामे पसरली होती. कासवाच्या माटाची पानदाने मांडली होती. दक्षिणी तलमवाणाचे आडपडदे चौहातीच्या दरवाजावर सळसळत होते. हरजींनी छत्रपतींना प्रवासाचा हालहवाल विचारला. हरजींनी नुकताच गोवळकोंड्याच्या कर्नाटकातील अकेरा, सोंदीपत्ती, कोतवारा असा मुलूक कब्ज केला होता. याची माहिती दिली. संताजी घोरपड्यांना हात रोख देत हरजी म्हणाले, "बाकी संताजी ही आसामी फार मोला वकुबाची धाडली तुम्ही राजे." "आणि आमचे केसोपंत?" राजांनी त्रिमलांकडे बघत विचारले. हरजी क्षणभर घोटाळले. तांबूलाच्या निमित्ताने समोरचे पानदान पुढे घेत त्यांनी सवालाला कसबाने बगल देत तिसराच सवाल आपणहून खडा केला. एवढी आदिलशाही जोरावारीची पण नाही टिकली ती औरंगजेबापुढं. आता गोवळकोंड्याचा मोहरा धरलाय त्यानं. "तुम्हास काय वाटतं पुढचं राजे?" हरजींनी सवालाला बगल दिले हे राजांनी जाणले. पण त्यांनी उभा केलेला पेचही महत्त्वाचा होता म्हणून गंभीरपणे ते हरजींना म्हणाले, "तुम्ही जमेल तेवढा ईदल आणि कुतबशाहीचा मुलूक आत्ताच दस्त करून घ्या. उद्या त्याचेच निमित्त करून मोगली फौजा प्रांतावर उतरतील. फार काळ नाही तग धरायचा आता गोवळकोंडा." ते ऐकताना सारी सदर ताणावर पडली. तो सुमार करण्यासाठी हरजी म्हणाले, "कांजीवरमजवळ याचप्पा नायकाशी झाली आमची हातघाई वांदिवासच्या मैदानात. हे संताजी होते संगती. पार पिटाळला आम्ही याचप्पाला म्हैसूराकडे. तिथला चिक्कदेव ओडियार कुमक मागतो आहे आमची. बेंगळूर भागात मोगलांचा कासम खान फिरतोय. त्याला शिकस्त द्यायचा इरादा आहे चिक्कदेवाचा." "चिक्कदेव आसामी कशी?" राजांनी हरजींना विचारले. "जी सुलखाचे संबंध राखण्याजोगी नाही. राजांच्या भेटीसाठी खासा येणार चिक्कदेवराय, पण त्यांचा बेंगळुरावर डोळा आहे." बराच वेळ राजे हरजींची कर्नाटक प्रांतावर बोलणी झाली. "इथून बेंगळूर किती मजलांवर आहे?" छत्रपतींनी हरजींना विचारले. "जी असेल की 7-8 मजलांवर." त्या सवालाचा नीट अंदाज न लागण्याने हरजी गोंधळले. "हेत काय राजांचा?" त्यांनी विचारले. "चला चिंजीचा कोट तरी नजरेखाली घालू." बोलणे थांबवून सदर सोडत राजे उठले. सर्वांसह त्यांनी किल्ल्यावरचा बुरुजनबुरुज पाहिला. किल्ला भक्कम तटबंद होता. बुरुजांवर मारगिरीची तोफ भांडी नीट मांडली होती. चौक्या पहारे पुरेसे ठेवून हरजींनी किल्ला बंदिस्त राखला होता. त्यांच्यासह किल्ल्यावरचा शिलेखाना, अंबार कोठार, खजिना, दारू कोठार नजरेखाली घालून समाधानी झालेले राजे हरजींना म्हणाले, "हा कोट गाठीचा आहे असे आबासाहेब आम्हाला पन्हाळ्याच्या अखेरीच्या भेटीत म्हणाले होते. तुम्ही ही गाठ चावरसारखी खूप बंदिस्त आवडली आहे राजे. आम्हास संतोष आहे." 2 दिवस झाले. इक्केरीच्या राणी चन्नम्माचा राजांना भेटण्यासाठी दूत आला. राणीचा नवरा वेडसर असल्याने तीच इक्केरीचा राज्यकारभार बघत होती. तिला म्हैसूरचा चिक्कदेवराय ताप देत होता. तसा चिक्कदेवपुरा धोरणी होता. थोरल्या महाराजांनी कर्नाटकावर स्वारी करून बराचसा मुलूक कब्ज केला ही बाबच त्याला खटकत होती. तो आपल्या भोवतीच्या इक्केरी, रामनाड, मथुरा येथील नायकांचे प्रांत कुरतडत होता. एकोजी काकांची राजधानी बेंगळूरहून तंजावरला हल्ल्यापासून तर चिक्कदेवाचा बेंगळूरवरच डोळा होता. चिक्कदेवाविरुद्ध हरजींना मदत करण्याची आज्ञा व्हावी असा निरोप घेऊन राणीचा दूत आला होता. त्याने राजांना नजराणा देऊन राणीचा निरोप सांगितला. बाई माणूस असून धाडसाने कारभार हाकणाऱ्या चन्नम्मा राणीला मदतीचा शब्द देऊन राजांनी तिला आदरपूर्वक फेर नजराणा पाठवून दिला. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलं भूयात्, शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.